नमस्कार मित्रांनो, मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी प्रोफेसर पूजा कंडालवाल आज आपल्यासमोर घेऊन आली आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हे ऑपरेशन्स आहेत जे की मॅट्रिक्सच्या रो आणि कॉलमवर आपण ऑपरेट करत असतो. तर हे 6 प्रकारचे ऑपरेशन्स आहेत. 3 रिलेटेड आहेत रोशी आणि 3 रिलेटेड आहे कॉलमशी. तर ते कशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन असतील ते आज आपण बघणार आहोत. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स आहे पहिला इंटरचेंजिंग एनी टू रोज. इंटरचेंजिंग एनी टू रोज. दुसरा आहे मल्टिप्लाइंग द एलिमेंट्स ऑफ एनी रो बाय ए नॉन झिरो नंबर. नॉन झिरो नंबर मीन्स कन्सिडर करू एक के नंबर आहे आपल्याकडे, के नावाचा नंबर आहे विच इज नॉट इक्वल्स टू झिरो. ओके, मीन्स नॉन झिरो नंबर. अँड थर्ड आहे adding to the elements of any row the same multiples of the corresponding elements of any other row. हे 3 जे ट्रान्सफॉर्मेशन आहेत तर ते रोसाठी आहे. कशासाठी आहे? 3 आहे रोसाठी. आणि रिमेनिंग जे 3 आहे सेम ॲज इट इज ते कशासाठी आहे? कॉलमसाठी. जसं रोज आहे इंटरचेंजिंग एनी टू रोज, जसं जसं इंटरचेंजिंग एनी टू रोज आहे तसंच इंटरचेंजिंग एनी टू कॉलम्स आहे. ओके, मल्टिप्लाइंग द एलिमेंट्स ऑफ एनी रो बाय ए नॉन झिरो मल्टिपल्स आहे. तसंच सेम ॲज इट इज मल्टिप्लाइंग द एलिमेंट्स ऑफ एनी कॉलम बाय ए नॉन झिरो नंबर. And last but one is adding to the elements of any row the same multiples of the corresponding elements of any other row. Same as it is column साठी आहे. Adding to the elements of any column the same multiples of the corresponding elements of any other row. तर आपण याचं एक्सप्लेनेशन सुद्धा बघणार आहोत. बघा, इंटरचेंजिंग एनी रोज म्हटलं, इंटरचेंजिंग एनी टू रोज म्हटलं म्हणजे बघा कसं. फॉर एक्झाम्पल आपण 2 रो कन्सिडर करू. फर्स्ट रो कन्सिडर करू आपण आर आय आणि दुसरा रो सेकंड रो कन्सिडर करू आर जे. ओके, तर यांचं म्हणणं आहे इंटरचेंजिंग एनी टू रो. इंटरचेंजिंग एनी टू रो म्हणजे R1च्या जागेवर आर आयच्या जागेवर आपण आर जे लिहिणार, आर जीच्या जागेवर आर आय. फॉर एक्झाम्पल एक मॅट्रिक्स डिफाईन करते मी 1 2 3 4. ओके, हा मॅट्रिक्स आहे आणि मी अप्लाय करायला म्हणते इथे याच्यावर अप्लाय करा इंटरचेंजिंग R1 बाय R2 मीन्स R1 इंटरचेंजिंग R2 जर म्हणत असेल तर काय होईल? इंटरचेंजिंग एनी टू रोज म्हटलं तर R1 R2च्या जागेवर जाईल आणि R2 R1च्या जागेवर. म्हणजेच बघा R2 R1च्या जागेवर म्हणजे 3 4 आणि R1 R2च्या जागेवर म्हणजे 1 2. याला म्हणतो आपण इंटरचेंजिंग एनी टू रो. आणि जर कॉलमचं बघितलं तर जर कॉलमसाठी हे रोसाठी आहे. ओके, जर कॉलम असेल तर कॉलमसाठी काय असेल? मग CI नावाचा कॉलम कन्सिडर करते मी इंटरचेंजिंग CJ. ओके, इंटरचेंजिंग 2 कॉलम्स. ओके, त्याच्यासाठी एक मॅट्रिक्स डिफाईन करते मी. हाच मॅट्रिक्स 1 2 3 4 आणि इथे म्हटलं आहे मी इंटरचेंजिंग C1 बाय C2 आणि C2 इंटरचेंजिंग C1. ओके, हा आहे तुमचा कॉलम फर्स्ट, हा आहे तुमचा कॉलम सेकंड. तर इंटरचेंज करा. कॉलम सेकंड फर्स्टच्या जागेवर जाईल आणि फर्स्ट सेकंडच्या जागेवर. म्हणजेच तुम्हाला काय भेटेल? बघा काय भेटेल तुम्हाला? हा जो C2 आहे हा C1च्या जागेवर म्हणजे 2 4 आणि हा जो C1 आहे हा C2च्या जागेवर 1 3. तर याला म्हणतो आपण इंटरचेंजिंग एनी टू रोज किंवा इंटरचेंजिंग एनी टू कॉलम्स. दोन्ही एक्झाम्पल बघितले आपण, रोजसाठी सुद्धा कॉलमसाठी सुद्धा. तर हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा पहिला ऑपरेशन रोसाठी आहे, हा दुसरा कॉलमसाठी. ओके, त्या प्रकारे अशाच प्रकारे आपण दुसरे ट्रान्सफॉर्मेशन आता बघणार आहोत. आपण सेकंड पॉईंट मल्टिप्लाइंग द एलिमेंट ऑफ एनी रो बाय नॉन झिरो नंबर. म्हणजे एखाद्या रोला आपण नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय करू शकतो. ओके, तर आपण कन्सिडर करू एक आर आय नावाचा रो आणि त्याला एक नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय करणार के नावाचा. ओके, आर आय. ओके,
तर इथे बघा नॉन झिरो नंबर म्हणजे आता महत्त्वाचं काय, नॉन झिरो नंबर काय आहे. ओके, तर नॉन झिरो नंबर म्हणजे असा नंबर की जो झिरो नाही आहे, इट्स नॉट इक्वल्स टू झिरो. तर के कन्सिडर केला आपण. तर एक एक्झाम्पल घेऊ आपण मॅट्रिक्समध्ये. एक मॅट्रिक्स घेऊ 1 2 3 4, जो की ऑर्डर आहे 2x2चा. आणि इथे एक ऑपरेशन ऑपरेट करायला म्हणते मी, R1 इम्प्लाइज ट्वाइस R1. R1 वर ऑपरेशन ऑपरेट होईल कोणतं, ट्वाइस R1. तो काय आहे, नॉन झिरो नंबर आहे जे की रोला फर्स्ट मल्टिप्लाय होत आहे. ओके, मग करायचे इक्वॅल टू R1 वर म्हणजे R2 सेम ॲज इट इज. ओके, R1 2, here is 2 into 2 4. तसंच सेम ॲज इट इज कॉलमसाठी आहे. कॉलमसाठी आता हाच मॅट्रिक्स जर घेतला तर CI इम्प्लाइज KCI. ओके, CI नावाचा कॉलम घेतला आपण आणि त्या कॉलमला के या नॉन झिरो नंबरनी मल्टिप्लाय करतोय. तर हाच एक्झाम्पल बघा ऑपरेशन कसं आहे, C1 इम्प्लाइज ट्वाइस C1. अप्लाय करायच्यावर म्हणजे काय भेटेल बघा, हा झाला C1, हा झाला C2. तर C1 वर ऑपरेशन ऑपरेट होईल, C2 कसं राहील सेम ॲज इट इज. ओके, टू C1 का C2 कसं राहील सेम ॲज इट इज 2 4. ओके, C2 कसं राहील सेम ॲज इट इज. C1 वर ऑपरेशन ऑपरेट होईल. तर C1 वर ऑपरेशन कोणतं ऑपरेट होईल, 2नी मल्टिप्लाय, 2 into 1 2, 2 into 3 6. तर अशा प्रकारे मल्टिप्लाइंग द एलिमेंट ऑफ एनी रो बाय नॉन झिरो नंबर्स हे सुद्धा एक आपल्याकडे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. बघा थर्ड पॉईंटमध्ये ॲडिंग द एलिमेंट ऑफ एनी रो द सेम मल्टिपल्स ऑफ द करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ एनी अदर रो. पहिले आपण रोसाठी बघणार आहोत. तर याचं म्हणणं आहे की बघा एखादा रो घेतला आपण RI, तो के टाइम्स दुसरे रोशी घेऊन त्याच्यासोबत ॲड करणार आहे, बरोबर. तर बघा एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल एक कन्सिडर करू, एक मॅट्रिक्स सेम ॲज इट इज 1 2 3 4. ओके, आता मला रो फर्स्टवर ऑपरेशन ऑपरेट करायचं आहे. रो फर्स्ट घेतला आहे. ओके, त्याच्यावर ऑपरेशन ऑपरेट करणार आहे मी R1 प्लस ट्वाइस R2. R1 प्लस ट्वाइस R2. बघा रो फर्स्टवर ऑपरेशन काय ऑपरेट होईल, रो फर्स्टवर काय ऑपरेशन ऑपरेट करणार आपण R1 प्लस ट्वाइस R2. तर बघा काय कसं मिळणार आहे, हे कसं ऑपरेट होईल ऑपरेशन. आता बघा हा ऑपरेशन R1 वर अप्लाय होणार आहे म्हणजे R2 कसा राहील, हा झाला तुमचा R1 आणि हा झाला तुमचा R2. तर R2 कसा राहील सेम ॲज इट इज 3 4. ओके, आता बघा रो फर्स्टवर ऑपरेशन, रो फर्स्टचे एलिमेंट काय आहेत 1 2, हे इथे साईडला सांगते मी 1 2. ओके, आणि प्लस ट्वाइस R2. R2ला 2नी मल्टिप्लाय करा, 2 3 जा 6 आणि हिअर इज 2 4 जा 8. आणि यांची काय होणार आहे ॲडिशन, काय भेटेल, हिअर इज 7 आणि हिअर इज 10. ओके, द एलिमेंट काय भेटेल 7 10. इट इज क्लिअर दॅट. then adding to the element of any row the same multiples of the corresponding elements of any other row संबंध या प्रकारचा. ओके, मीन्स या प्रकारचा. ओके, तर तसंच सेम ॲज इट इज कॉलमसाठी सुद्धा आहे. जसे रोसाठी आहेत ऑपरेशन्स तसेच कॉलमसाठी सुद्धा आहे. तर कॉलमसाठी बघा तुम्ही, कॉलमसाठी कन्सिडर करू आपण CI प्लस KCJ याचा मिनिंग आहे. ओके, आता जर मी कॉलम म्हणत आहे ॲडिंग टू द एलिमेंट ऑफ एनी कॉलम टू द सेम मल्टिपल्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ एनी अदर कॉलम्स. ओके, तर बघा याच्यावरच ऑपरेशन ऑपरेट करणार आपण. हाच मॅट्रिक्स घेणार आहे मी 1 2 3 4 आणि हा झाला तुमचा कॉलम फर्स्ट, हा झाला कॉलम सेकंड. आता इथे म्हणते मी C1 इम्प्लाइज C1 प्लस ट्वाइस C2. ओके, तर बघा कसं ऑपरेशन ऑपरेट होईल. इथे C1 वर ऑपरेशन ऑपरेट होत आहे म्हणजे C2 कसं राहील सेम ॲज इट इज मीन्स 2 and 4 2 4. ओके, चेंजेस कुठे होतील C1 वर होतील. ओके, चेंजेस कुठे होतील C1 वर. तर बघा C1 लिहून घेऊ आपण पहिले सेम ॲज इट इज आहे 1 3. रफ वर्क करते मी या साईडला 1 3 अँड प्लस ट्वाइस C2 मीन्स C2ला 2नी मल्टिप्लाय करा. हिअर इज 4 अँड हिअर इज 2 2 जा 4 अँड 2 4 जा 8
and here is 5 and here 11, 5, 11. अशा प्रकारे हा थर्ड पॉईंट सुद्धा इथे क्लिअर झाला. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण रो अँड कॉलम हे एक ऑपरेशनच आहे, आपण ते रो आणि कॉलमवर अप्लाय करतो मॅट्रिक्सच्या. तर पहिला पॉईंट होता आपला, पहिला पॉईंट काय होता आपला, पहिला पॉईंट होता इंटरचेंजिंग एनी टू रोज, और जर कॉलमबद्दल बघत असाल तर इंटरचेंजिंग एनी टू कॉलम्स. ओके. सेकंड पॉइंट होता मल्टिप्लाइंग द एलिमेंट्स ऑफ एनी रो बाय नॉन झिरो नंबर. आता हे रोसाठी, कॉलमसाठी काय होतं, मल्टिप्लाइंग द एलिमेंट ऑफ एनी कॉलम बाय नॉन झिरो नंबर. आणि लास्ट पॉइंट होता आपला, जे की आपल्या डोळ्यासमोर आहे, ॲडिंग टू द एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम द सेम मल्टिपल ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ एनी अदर रो और कॉलम, दोन्हीसाठी. तर हे तिन्ही पॉईंट एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे. याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचं. आपला क्वेश्चन आहे, अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. तर बघा, एक मॅट्रिक्स दिला आपल्याला ए नावाचा, ज्यात एलिमेंट आहे 1 0 -1 3. याची ऑर्डर आहे 2 by 2, कारण की याचा टोटल नंबर ऑफ रोज 2 आहे आणि टोटल नंबर ऑफ कॉलम्स 2 आहे. ओके. आणि आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय दिलं आहे त्यांनी, R1 इंटरचेंजिंग R2. ओके. तर बघा, हे आपल्याला अप्लाय करायचं आहे. हा जो काही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन दिला आहे तो त्यांनी अप्लाय करायला सांगितलं आहे. तर मग आपण अप्लाय करणार इथे. बघा, सोल्युशन घेऊ आपण. सोल्युशन, we have to given that a is equal to 1 0 -1 3. Okay. Applying R1 interchanging R2, and we get a is equivalent to R1. Here is R1 and R2 interchanging means R2 R1 च्या जागेवर जाईल -1 3 and R1 R2 च्या जागेवर 1 0. तर हा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण इथे अप्लाय केला. आता तुम्ही एक बघितलं असेल, इथे इज इक्वल टू आणि इथे इक्विव्हॅलेंटचा सिम्बॉल दिला. बघा, कधीही लक्षात ठेवायचं, कोणत्याही मॅट्रिक्सवर जर तुम्ही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करत असाल तर जो काही आपल्याला रिझल्ट मिळेल तो ओरिजिनल मॅट्रिक्सच्या इक्विव्हॅलेंट असते. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून मी इज इक्वल टूचा रिप्लेस करून इक्विव्हॅलेंट टूचा सिम्बॉल दिला. लक्षात आलं का? कधीही कोणताही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करत असाल तर जे काही तुम्हाला रिझल्ट भेटेल तो इक्विव्हॅलेंट असेल ओरिजिनल मॅट्रिक्सला. ओके. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार. सेकंड क्वेश्चन बघणार होतो आपण. सेकंड क्वेश्चन आहे ए इज इक्वल टू इन मॅट्रिक्स 1 -1 3 2 1 0 3 3 1. आणि आपल्याला ऑपरेशन ऑपरेट करायचं आहे 3R3 अँड देन C3 + 2 C2. ओके. तर सोल्युशनमध्ये आपण सगळ्यात अगोदर घेणार आहोत गिवन A इज इक्वल टू, A इज अ मॅट्रिक्स 1 -1 3 2 1 0 3 3 1. आणि पहिला ऑपरेशन आपल्याला ऑपरेट करायला सांगितलं त्यांनी थ्राइस R3, म्हणजे हा ऑपरेशन कशावर ऑपरेट होणार आहे, R3 वर. मीन्स अप्लाइंग R3 apply on R3 thrice R3 and we get, बघा आता A is equivalent to in matrix. ओके. बघा आता R3 वर ऑपरेशन ऑपरेट होईल, म्हणजे R1 आणि R2 कसे राहतील, सेम ॲज इट इज 1 -1 3 2 1 0. आणि R3ला बघा काय म्हटलं त्यांनी, थ्राइस R3, म्हणजे R3ला 3 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजे 3 × 3 9. here is 3 × 3 9 and here is 3 × 1 3. तर अशा प्रकारे हा ऑपरेशन ऑपरेट केला. यानंतर त्यांनी म्हटलंय C3 + 2 C2 हा ऑपरेशन अप्लाय करायचा आहे. आता बघा हा ऑपरेशन कशावर ऑपरेट होईल, C3 वर होईल. कारण की कधी लक्षात ठेवायचं, कसाही तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी दिला असेल तरी सुद्धा इथे त्यांनी जो काही एलिमेंट असेल, पहिला रो असो पहिला कॉलम असो, तर त्या कॉलमवर किंवा त्या रोवर अप्लाय होईल तो ऑपरेशन. तर इथे पहिला कोण आहे,
C3 म्हणजे हा ऑपरेशन कशावर होईल C3 वर. अप्लाइंग C3 म्हणजे हा ऑपरेशन कुठे अप्लाय होईल C3 वर. काय होईल C3 प्लस ट्वाइस C2 त्यांनी सांगितलं अप्लाय करायला. ओके, मग आपण हे A इज इक्वॅलेंट टू घेणार आहोत. A इज इक्वॅलेंट टू बघा आता ऑपरेशन कॉलम थर्ड वर होईल. हा तुमचा C1 C2 C3 C3 वर अप्लाय होणार म्हणजे C1 C2 कसं आहे सेम ॲज इट इज 1 2 9 दॅट इज -1 1 9. आता बघा C3 वर ऑपरेशन काय म्हटलं त्यांनी C3 प्लस C3 चे एलिमेंट साईडला घेऊ रफली आपण 303 प्लस बघा पुढे काय दिलंय प्लस 303 प्लस ट्वाइस C2. आता C2 ला 2 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे -2 here is -2 नंतर here is 2 and here 18. okay, and we get 1 here is 2 and here is 21 1 2 21. This is your required result. okay